जय श्रीराम. हिंदू बेटी बचाओ या चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. हिंदू बेटी बचाओ यामध्ये आपण या आधी काही केसेस वरती डिस्कशन केलेलं आहे आणि मुली यामध्ये कशा अडकतात याबद्दल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरी स्वरूपात आपण वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. पण आता गरज आहे समाजामध्ये की हिंदू बेटी बचाओ या उपाययोजनेची किंवा अशा गोष्टींची गरजच पडायला नको, किंवा आपली हिंदू मुलगी लव्ह जिहाद मध्ये अडकायलाच नको. यासाठी आपण काय करू शकतो, तर हिंदू मुलगी लव्ह जिहाद मध्ये अडकायलाच नको यासाठी आपण लहानपणापासूनच त्यांना बाल संस्कार वर्ग देऊ शकतो. मग बाल संस्कार वर्ग जर तुमच्या जवळपास नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही घरातल्या घरात बाल संस्कार वर्ग सुरू करायला पाहिजे. आपण इतर शिक्षण देता देता मुलांना मुलींना आपल्या धर्माचं शिक्षण कुठे देतो मला सांगा ना तुम्ही. आपण आपल्या मुलांना धर्मच शिकवत नाही. आपण आपल्या मुलांना शिकवतच नाही की आपण एकमेकांना भेटल्यानंतर जय श्रीराम म्हणायचं असतं, आपण राम राम म्हणायचं असतं, असं आपण शिकवतच नाही. म्हणून मुलं एकमेकांना भेटल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणतात, गुड नाईट म्हणतात, ओके चल येतो बाय असं म्हणतात, कारण आपण त्यांना शिकवलेलं नसतं. त्यामुळे त्यांची ही चूक नसते. त्यामुळे त्यांना आपण धर्मातल्या छोट्या छोट्या गोष्टी, जेवढ्याही आई माझा व्हिडिओ बघत असतील तेवढ्या आईंनी समजून घ्या की आपण घरामध्ये असतो. आपण मुलांना शिकवू शकतो की बाबा रे जय श्रीराम म्हणायचं भेटल्यानंतर, राम राम म्हणत जा, आपण राम राम म्हणू शकतो. जर का हे रोज 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 तुम्ही शिकवत राहिले मुलांना तर आपोआप त्यांना आपला धर्म कळायला लागतो. बाल संस्कार वर्गामध्ये आपण लहान मुलांना ओम नमः शिवाय पासून सुरुवात करू शकतो. आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू त्यांना शिकवू शकतो. हे प्रत्येक आईला येणारी गोष्ट आहे. आपण मुलांसाठी काय करतो की ज्या माता पालक असतात त्या मुलांसाठी मुलींसाठी बाहेर शोधतात की आपण आपल्या मुलांना हे शिकवू, आपण आपल्या मुलांना ते शिकवू, आपण आपल्या मुलांना इकडे लावू, आपण आपले ते इतकं बिझी शेड्यूल करतात. पण त्या सगळ्यांमध्ये मला सांगा की किती आई अशा आहेत की ज्या त्यांना जे येतं ते आपल्या मुलांना शिकवलेलं आहे पूर्णपणे. आई ही जगातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली गुरु असते. सगळ्यात पहिली गुरु आई असते. त्यामुळे आईला जेवढं काही येतंय तेवढं जरी आईने आपल्या मुलं मुलींना शिकवलं तर कोणतीही मुलगी लव्ह जिहादचा शिकार होणार नाही, कधीच होणार नाही. आपलं हिंदुत्व फक्त कार्यक्रमांमध्ये जागरूक व्हायला नको, तर आपलं हिंदुत्व जे आहे ते घरामध्ये दिसायला पाहिजे, संस्कारांमध्ये दिसायला पाहिजे, तुमच्या राहण्या वागण्यामध्ये दिसायला पाहिजे. साधी सोपी एक गोष्ट सांगते तुम्हाला. 3-4 वर्षांपूर्वी ही घटना घडलेली आहे नाशिकमध्ये. 3-4 वर्षांपूर्वी PVR मध्ये काश्मीर फाईल्स हा चित्रपट बघण्यासाठी साधारणतः 200 महिलांना घेऊन आम्ही गेलो. आता 200 महिला एकत्र PVR मध्ये जाणार आहे, बाकीचाही मॉब असणार आहे, तर त्या महिला कळाव्या यासाठी म्हणून हे भगव्या रंगाचा जो मी स्टोल परिधान केलेला तुम्हाला दिसतोय, हा भगव्या रंगाचा स्टोल आम्ही सगळ्या महिलांना दिला आणि त्या महिलांना आत पाठवलं. तुम्हाला माहितीये त्यांना भगव्या रंगाच्या स्टोल बरोबर महिलांना आत जाऊ दिलं नाही. ते म्हटले की हे तुम्हाला इथे काढून ठेवायला लागेल आणि मगच तुम्ही आत जाऊ शकता. शोचा टाइम झालेला होता त्यामुळे आम्ही काही जास्त बोललो नाही. ते भगवे स्टोल जमा करून घेतले. इंटरव्हल मध्ये आम्ही बाहेर आलो आणि आम्ही म्हटलं की आम्हाला तुम्ही स्टोल परत द्या. तर भगव्या रंगाचा स्टोल त्यांनी आम्हाला परत दिला नाही, तर म्हणे तो पोलीस प्रशासनाने जमा करून घेतला. मला सांगा, पोलीस प्रशासनाने आमचा भगव्या रंगाचा स्टोल जमा करून घेतला का जमा करून घेतला? ज्या वेळेस अशीच परिस्थिती 200 महिला जर बुरखा घालून आल्या असत्या तर त्यांची हिंमत होती का त्यांचा बुरखा काढण्याची? म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रातली की लोकांना भगवा बघायची आता सवय राहिली नाही. मला सांगा, आपण हिंदू आहोत हे आपल्या पेहरावामध्ये परिधानामध्ये दिसलं पाहिजे कुठेतरी की आपण हिंदू आहोत. यासाठी जर प्रत्येक मुलगी बाहेर फिरताना बघा असं थोबाडालाच म्हणते मी, तर असा स्टोल बांधलेला असतो. हात जर भगव्या रंगाचा बांधला तर जे बघणारे 4-6 वाईट वृत्तीचे लोक असतील ना त्यांना कळेल ही हिंदू पोरगी, हिच्याकडे वाईट नजरेने आपण बघायला नको. का? कारण ही कट्टर हिंदू दिसते. हे तर तुमच्या मुलींच्या बहिणींचा स्टोल बघूनच कळणार आहे. मग का नाही? मला असं वाटतं की संपूर्ण जेवढेही
भाऊ आहेत त्यांना मला विनंती आहे, जेवढेही वडील आहेत त्यांना मला विनंती आहे की आपली मुलगी, आपली बहीण जेव्हा घराच्या बाहेर जाते आणि चेहऱ्याला ते वेगवेगळ्या प्रकारची कापडं बांधून जाते, त्यापेक्षा तुम्ही भगव्या रंगाचा एखादा चांगला असा स्टोल तिला विकत घेऊन द्या आणि ताकीद देऊन सांगा की बाहेर जाताना हाच भगव्या रंगाचा स्टोल परिधान करायला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मुलांना लहानचं मोठं करतात, मग ती मुलगा असो नाही तर मुलगी असो, पण त्यांना आपला धर्म शिकवायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही देवासमोर जेव्हाही ते पूजा करत असतील किंवा सकाळी नमस्कार करत असतील, तर त्यावेळेस एवढं तरी त्यांना नक्की शिकवा की बेटा तू कोण आहेस. त्यांनी म्हणायला पाहिजे मी हिंदू आहे. तू कोण आहेस. त्याने म्हणायला पाहिजे मी हिंदू आहे. तर एवढं जरी तुम्ही त्यांच्या मनावरती रुजवलं, तेव्हा हिंदुत्व त्यांच्या मनामध्ये रुजायला सुरुवात होते आणि हळूहळू कळायलाही सुरुवात होते. आणि तेव्हा मोठं झाल्यानंतर त्यांना कितीही आमिष दाखवली आणि काहीही केलं तरी सुद्धा त्यांचं धर्मांतरण कोणीही करू शकत नाही. म्हणून आपल्या भगव्याचं महत्व काय आहे, आपल्या देवी देवतांच्या सगळ्या कथा त्यांना सांगा, आपला इतिहास काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे, झाशीची राणी कोण आहे, माँसाहेब जिजाऊ कोण आहे, स्वराज्य रक्षक संभाजीराजे कोण आहेत, हे सगळं जर आपण त्यांना शिकवलं तर त्यांना कळेल. हे सगळं जर आपण त्यांना शिकवलं नाही तर इन्स्टाच्या रील्स बघून, फेसबुकच्या रील्स बघून, युट्यूबचे वेगवेगळे व्हिडिओज बघून त्यांना चायना कळेल, त्यांना बाकीचे ट्रेंड्स काय चालू आहे ते कळेल, अजून ते काय BTS का काय म्हणतात ते कळेल, पण त्यांना हिंदुत्व कधीही कळणार नाही. का? कारण कितीतरी जवळजवळ 70% मुलं तर आजकाल इंग्लिश मिडियमला जातात आणि पालकही इंग्लिश मिडियम पहिले प्रेफर करतात. मला सांगा कोणत्या इंग्लिश मिडियम मध्ये मराठी सगळे सण वार साजरे केले जातात. बऱ्याच साऱ्या इंग्लिश मिडियम्स मध्ये तर आपल्या सणांना सुट्ट्या देखील नसतात. कसे कळतील मुलांना की आपल्या परंपरा काय आहेत, आपले सण कोणते आहेत, ते कसे साजरे करायचे. त्यामुळे तुम्हाला जर का या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना शिकवता येत असतील तर शिकवाच, आणि शिकवता येत नसतील तर ज्याला शिकवता येतात त्यांच्याकडे घेऊन जा आणि शिकवायला सांगा. पण शाळेबरोबर, अभ्यासाबरोबर आणि व्यक्तिगत विकासाबरोबर आपला धर्म शिकवणंही तेवढंच गरजेचं आहे. हे तुम्ही विसरू नका. कारण धर्म जर शिकवला तर अशा लव्ह जिहादच्या वेगवेगळ्या केसेस होणारच नाहीयेत. त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या पाल्यांना तुम्ही नक्कीच आपलं धार्मिक शिक्षण देणं गरजेचं समजा. आणि फक्त तुम्ही तुमच्या घरातच नाही तर तुम्ही जिथेही राहता आहे तिथेही तुम्ही बालसंस्कार वर्ग सुरू करू शकता. आणि जर तुम्हाला याचा सिलेबस माहित नसेल किंवा काय शिकवावं हे माहित नसेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय मध्ये त्याचा सिलेबस काय असतो हे मी तुम्हाला नक्की सांगेन. जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराय.